नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपल्याला टीईटी असेल, सीटीटी असेल, सेट असेल, नेट असेल या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा असणारा जो घटक आहे तो बोधात्मक विकासाची उपपत्ती याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. बोधात्मक विकासाची जी उपपत्ती आहे या उपपत्तीचे जनक जीन पियाजे आहे. जीन पियाजे हे स्विस मानसशास्त्रज्ञ म्हणून ओळख आहे. त्याचबरोबर ते शिक्षण तज्ञ आहेत, जीवशास्त्रज्ञ आहेत, त्या नावाने त्यांची ओळख आहे. त्यांनी थेअरी ऑफ कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. त्या पुस्तकातून त्यांनी बाल विकासाविषयी असणारे मत त्यांनी मांडलेले, त्यांचं असणारं बाल विकासातील योगदान त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं. जीन पियाजे यांचा विचार जर केला तर त्यांच्या ज्ञानात्मक विकासाचा जो सिद्धांत आहे, ज्ञानात्मक विकासाचा सिद्धांत आणि मानसशास्त्रीय किंवा ज्ञानशास्त्रीय दृष्टिकोन यांना एकत्रितपणे आनुवंशिक ज्ञानशास्त्र म्हणून ओळखलं जातं असं म्हटलं जातं. म्हणजे ज्ञानात्मक विकासाचा सिद्धांत आणि ज्ञानशास्त्रीय दृष्टिकोन यांचं एकत्रीकरण करून आनुवंशिक ज्ञानशास्त्र त्या ठिकाणी तयार केलं असं नाव त्या ठिकाणी पडलेलं आहे. त्याचबरोबर जीन पियाजे यांना रचनावादाच्या सिद्धांताचे प्रणेते म्हणून सुद्धा ओळखलं जातं. त्यांनी रचनावादाच्या सिद्धांताची पायाभरणी केलेली आपल्याला माहित आहे. त्यांनी रचनावाद काय आहे याच्याविषयी असणारं मत त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. जीन पियाजे यांनी बालकाचा अभ्यास करत असताना त्यांनी आपले जे असणारे जे स्वतःचे 3 मुलं होते त्यांचं संशोधन त्यांनी केलं. संशोधन करत असताना त्यांनी निरीक्षणातून संशोधनाचे निष्कर्ष काढले आणि त्याच्यावर बाल विकासावर आधारित त्यांनी निष्कर्षाची त्या ठिकाणी मांडणी केलेली आहे. त्याचबरोबर संशोधन कार्यामध्ये त्यांनी बालकावर केलेल्या संशोधनाचा विचार जर केला तर ते संशोधन करत असताना त्या संशोधन कार्याचे 4 टप्पे पडतात असं त्यांनी सांगितले. त्या 4 टप्प्याच्या साह्यानं बोधात्मक विकासाची उपपत्ती त्यांनी सांगितलेली आहे. त्या उपपत्तीमध्ये विकासाचे समाजशास्त्रीय मॉडेल हा एक पहिला टप्पा सांगितलेला आहे. त्या टप्प्यामध्ये ज्यावेळेस मूल लहानाचं मोठं होतं त्यावेळेस स्वकेंद्रीतून समाज केंद्रीभूत होताना आपल्याला दिसून येतं. म्हणजे थोडक्यात अहंकारातून तू सामाजिक दृष्ट्या मिक्सअप होण्याचा, ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न करतो, त्याला आपण विकासाचे समाजशास्त्रीय मॉडेल असं म्हणतो. या अवस्थेमध्ये बालक काय करतो की आपल्या परिसरात असणारे जे प्रौढ व्यक्ती आहेत, मोठ्या व्यक्ती आहेत, त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. संवादातून सामाजिक घटकांची ओळख करून घेण्याचा प्रयत्न करतो, त्याचं ज्ञान करून घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करताना आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर आपल्या समूहातील जी मुलं आहेत, आपल्या सवंगडी जे आहेत, त्यांच्याशी विविध प्रकारच्या खेळातून, कार्यातून विविध प्रकारचे अनुभव त्या ठिकाणी तो संग्रह करत असतो आणि त्या अनुभवातून समाजाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असतो. त्यालाच विकासाचे समाजशास्त्रीय मॉडेल असं आपल्याला म्हणता येतं. दुसरा कार्याचा टप्पा सांगितला त्यांनी बौद्धिक विकासाचे जैविक घटक किंवा बौद्धिक विकासाचे जैविक मॉडेल असं आपण त्याला म्हणू शकतो. मग बौद्धिक विकासाचा विचार जर केला तर बौद्धिक विकासामध्ये व्यक्तीचा असणारे शरीर असेल किंवा त्याची मेंदूची वाढ असेल, त्याच्यातून बौद्धिक विकास होताना आपल्याला दिसून येतं. जसं शरीर वाढत जातं तसं त्याच्या मेंदूची सुद्धा त्या ठिकाणी वाढ झालेली असते, त्यालाच बौद्धिक विकास आपण असं म्हणू शकतो. त्याचबरोबर आपल्याला असं म्हणता येतं की व्यक्तीचं वय वाढत असताना शारीरिक वाढ होते, त्या शारीरिक वाढीसोबतच त्याचा बौद्धिक विकास त्या ठिकाणी होताना दिसून येतो. त्याच्यामध्ये पुन्हा काही टप्पे पाडलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला टप्पा आहे संघटन आणि संरचना. संघटन किंवा त्याला संरचना असं म्हणू शकतो आणि इंग्रजीमध्ये त्याला आपण ऑर्गनायझेशन असं देखील म्हणू शकतो. म्हणजे बौद्धिक विकासाच्या जैविक घटकामध्ये संघटन आणि संरचनेला सुद्धा महत्व आहे. ज्यावेळेस लहान मूल लहानाचं मोठं होत असतं, त्याचं शारीरिक वाढ होत असते, बौद्धिक वाढ होत असते, त्यावेळेस तो अनेक घटनांचं, अनेक बाबींचं अनुभवातून निरीक्षण करून काय करत असतो, त्याचं त्या ठिकाणी संघटन करत असतो, त्याची बांधणी करत असतो. त्याच्यानंतर जेव्हा दुसरं सांगितलेलं आहे प्रतियोजन किंवा अनुकूलन असं म्हणतात. त्याला इंग्रजीमध्ये अडॅप्टेशन असं म्हटलं आहे. अनुकूलन म्हणजे त्याच्यामध्ये मिक्सअप करून घेणे, त्या परिस्थितीचे समायोजन साधणं, ह्याच्यावर आधारलेली परिस्थिती आहे. त्याच्यामध्ये आहे सात्मीकरण. प्रतियोजनेमध्ये सुद्धा काय आहे 3 भाग सांगितलेले आहेत. पहिलं सांगितलेलं आहे सात्मीकरण, दुसरं सांगितलेलं आहे समावेशन आणि तिसरं सांगितलेलं आहे संतुलन. मग सात्मीकरणाचा विचार जर केला तर त्याला इंग्रजीमध्ये असेसमिलेशन असं म्हणतात. असेसमिलेशन म्हणजे काय की व्यक्तीला ज्यावेळेस पूर्व अनुभव आलेले असतात, त्या पूर्व अनुभवातून नवीन येणाऱ्या गोष्टी किंवा वर्तमानात काळात असणाऱ्या गोष्टी
याच्याशी तो काय करतो, तडजोड करण्याचा प्रयत्न करतो, त्याचं समायोजन करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे थोडक्यात बाह्य घटकाला वर्तमान घटकाशी जोडण्याचं काम करतो, त्याला आपण सात्मीकरण असं म्हणतो. पुन्हा आहे समावेशन. समावेशन म्हणजे काय, तर अकॅमोडेशन असं म्हणतात त्याला इंग्रजीमध्ये. म्हणजे नवीन परिस्थितीमध्ये जुन्या ज्ञानाचा स्वीकार करणे, त्याला आपण समावेशन असं म्हणतो. पुन्हा तिसरा घटक सांगितलेला आहे संतुलन. संतुलन म्हणजे काय, बॅलन्स करणे. कारण आपले पूर्वीचे असणारे अनुभव आणि नवीन परिस्थितीचे समायोजन साधत असताना घडून येणारा बदल, त्या दोन्हीमध्ये ताळमेळ त्या ठिकाणी साधला जातो, त्याला संतुलन म्हणत असतो. कारण त्याच्यातूनच व्यक्तीचा, बालकाचा, व्यक्तिमत्वाचा, बौद्धिक क्षमतेचा विकास त्या ठिकाणी होत असतो. त्याच्यामुळे त्याला काय म्हटलंय की बौद्धिक विकासाचे जैविक मॉडेल. कारण हे जैविक घटकामध्ये शरीराच्या वाढीचा सुद्धा तेवढाच मोठा सहभाग आहे, शरीरामध्ये होणाऱ्या बदलांचा समावेश आहे, कारण त्याच्यावरच आधारित व्यक्तीची विकासाची अवस्था त्या ठिकाणी पूर्ण होत असते. त्याच्यानंतर तिसरा घटक सांगितलेला आहे बौद्धिक विकासाचे तार्किक मॉडेल. आता तार्किक म्हणले का आपल्याला लक्षात येतं, त्याच्यामध्ये फक्त तर्काचा समावेश केला जातो, अंदाज त्या ठिकाणी बांधला जातो. मग त्याचा आपण जर विचार केला तर व्यक्ती स्वतःच्या अनुभवातून तर्क लावण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू असते. बालक काय करतो की आपल्याला आलेले अनुभव तर्काच्या साह्याने त्या ठिकाणी व्यक्त करत असतो. एखादी क्लिष्ट समस्या निर्माण झाली तर त्या समस्येची सोडवणूक करण्यासाठी सुद्धा तो काय करतो, विशिष्ट प्रकारच्या परिस्थितीमध्ये आलेले अनुभव तो तर्काच्या साह्याने त्या ठिकाणी वापरत असतो आणि त्याची सोडवणूक करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्यानंतर व्यक्तीकडे, बालकाकडे तर्क वाढला की त्याची बुद्धिमत्ता त्या ठिकाणी आपल्याला वाढताना दिसतो. कारण तर्क कधी करता येतो, अनुभव आल्यानंतर, आणि अनुभव येण्यासाठी बराचसा कालावधी त्या ठिकाणी जावा लागतो, आणि त्यावेळेस त्या व्यक्तीला, बालकाला अनुभव येतो, आणि अनुभवातून व्यक्ती काय करतो, निर्माण झालेली समस्या सोडत असतो, त्याच्यावरती तर्क वितर्क लावत असतो, त्याला आपण बौद्धिक विकासाचं तार्किक मॉडेल असं म्हणू शकतो. त्याच्यानंतर पुढलं सांगितलेलं आहे अलंकारिक विचारांचा अभ्यास. जीन पियाजेने काय केलेलं आहे की संशोधन कार्याचे जे 4 टप्पे सांगितले आहेत त्याच्यामध्ये चौथा टप्पा आहे अलंकारिक विचारांचा अभ्यास. अलंकारिक म्हणजे आपल्याला लक्षात येतं की कल्पना शक्तीचा ज्याच्यामध्ये वापर केला जातो त्याला आपण अलंकारिक शक्ती म्हणू शकतो. ज्याच्यामध्ये कल्पनेचा विचार केला जातो, कल्पना विस्ताराला वाव असतो, नाविन्यपूर्णतेला त्या ठिकाणी वाव दिलेला असतो, त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट असतात. या बाबी त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतात. कल्पना शक्तीच्या साह्यावर लहान मुलं काय करतात, खेळण्याचा प्रयत्न करत असतात. कारण त्यांचं विश्व कसं असतं, कल्पनेच्या विश्वामध्ये रममाण झालेले असतात. आपल्या मनाला जसं वाटतं एखादी गोष्ट पाहिली की त्याला त्या पद्धतीने रंगवण्याचा प्रयत्न करतात आणि त्या खेळाच्या स्वरूपामध्ये खेळताना आपल्याला दिसून येतात. उदाहरणामध्ये आपल्याला सांगता येतं की लहान मुलं काय करतात, बाहुल्यांचे खेळ खेळतात, बाहुल्यांचं लग्न लावतात, बरोबर आहे. आता त्यांनी कुणाचं लग्न बघितलं तर माणसांचे लग्न झालेले पाहिलेले असतात, पण ते काय करतात, कल्पनेच्या साह्यानं ज्यावेळेस ते एकटे खेळत असताना 2 बाहुल्या घेतात, त्या बाहुल्यांचं लग्न लावतात, त्या बाहुल्याशी गप्पा मारताना आपल्याला दिसून येतात. हे कसं आहे, एका अलंकारिक पद्धतीने त्यांच्या विचाराची झालेली किंवा विचारामध्ये पडलेली भर याचा समावेश आपण त्याला म्हणू शकतो. किंवा एखादा त्यांनी चित्र बघितलं, एखादा पिक्चर बघितला, एखादा व्हिडिओ बघितला किंवा एखादी क्लिप बघितलेली असतं तर ते काय करतात, काठीलाच काय करतात, तलवार म्हणून समजतात आणि त्या ठिकाणी त्या काठीला तलवारीसारखे खेळ खेळायचा प्रयत्न करतात. म्हणजे कसं आहे, अलंकारिक विचारांचा अभ्यास त्यांचा झालेला असतो, त्या पद्धतीने त्यांनी त्या कल्पना विश्वामध्ये रममाण झालेले असतात आणि त्याचा वापर ते त्या ठिकाणी करताना दिसून येतात. म्हणजे बालकाच्या विकासामध्ये त्याचा अभ्यास करत असताना जीन पियाजे यांनी 4 टप्प्याच्या साह्याने त्याचा अभ्यास केला. त्याच्यामध्ये विकासाचं समाजशास्त्रीय मॉडेल असेल, बौद्धिक विकासाचं जैविक मॉडेल असेल, किंवा बौद्धिक विकासाचं तार्किक मॉडेल असेल, किंवा बौद्धिक विकासामध्ये अलंकारिक विचारांचा अभ्यास असेल, याच्या साह्यानं जीन पियाजे यांनी बालकाचा अभ्यास केला आणि बोधात्मक विकास कुठल्या पद्धतीने होतो याच्याविषयी माहिती सांगितली. आपण बोधात्मक विकासाच्या असणाऱ्या ज्या अवस्था आहेत त्याचा आपण विचार करू. तो बोधात्मक अवस्थेचा विचार जर केला तर बोधात्मक विकासाची जी उपपत्ती आहे, आपण या बोधात्मक विकासाच्या अवस्था पाहिल्यानंतर आपल्याला त्या उपपत्तीचा अर्थ किंवा सारांश लक्षात येईल. कारण बोधात्मक विकासाची उपपत्ती ही त्या विशिष्ट प्रकारच्या अवस्थावर आधारलेली आहे. जीन पियाजे यांनी बोधात्मक विकासाच्या अवस्थामध्ये एकंदरीत 4 अवस्था सांगितल्या. त्याच्यामध्ये संवेदनकारक अवस्था आहे, क्रियापूर्व अवस्था आहे, मूर्त क्रियात्मक अवस्था आहे आणि औपचारिक क्रियात्मक अवस्था आहे, अशा 4 प्रकारच्या अवस्था सांगितलेल्या. मग ह्या अवस्थांचा विचार करत असताना, त्याचा अभ्यास करताना सुरुवातीची आहे संवेदनकारक अवस्था. संवेदनकारक अवस्था त्यालाच आपण इंग्रजीमध्ये
सेन्सोरी मोटार स्टेज असं म्हणू शकतो. तर आपल्याला लक्षात येतं की संवेदनकारक अवस्था म्हटलं की कोणत्या बाबी त्याच्यामध्ये समाविष्ट असू शकतात. तर ह्या अवस्थेचा विचार जर केला तर ही अवस्था ही जन्मापासून 2 वर्षापर्यंतच्या कालावधीची आहे. त्याच्यामध्ये जन्मापासून 2 वर्षाचा कालावधी त्याच्यामध्ये असतो. ही अवस्था बौद्धिक विकासाचा पाया तयार होत असताना असते. ज्यावेळेस मूल लहानाचं मोठं होत असतं जन्मापासून 2 वर्षाच्या कालखंडामध्ये, त्यावेळेस त्याची वाढ आणि विकास झपाट्याने चालू असतो. त्यावेळेस त्याची बौद्धिक विकासाची अवस्था म्हणून आपण त्याच्याकडे पाहत असतो. त्याच्या बुद्धिमत्तेचा विकास त्या ठिकाणी होत असतो, शारीरिक वाढ त्या ठिकाणी होत असते. त्याचबरोबर या अवस्थेतील बालक ज्ञान इंद्रियाद्वारे ज्ञान प्राप्ती करत असतो. ज्ञान इंद्रियाद्वारे, आपल्याला ज्ञानेंद्रिय माहिती आहेत, आपले पंच ज्ञानेंद्रिय असतात, त्याच्या साह्याने आपण ज्ञान ग्रहण करतो. तर ह्या अवस्थेमधील बालक जो आहे तो ज्ञान इंद्रियाच्या साह्याने ज्ञानाची प्राप्ती करतो. हे पंच ज्ञानेंद्रिय कोणते असतील ज्याच्यातून आपल्याला ज्ञान प्राप्त होतो, त्याचा आपल्याला विचार करावा लागेल. मग या ज्ञानाचा विचार जर केला तर या अवस्थेमध्ये बालक हा कृतीला महत्व देतो. प्रत्येक कृतीला त्या ठिकाणी महत्व आहे, प्रत्यक्ष कृती त्या ठिकाणी करत असतो आणि त्याच्यातूनच त्याचं शब्द ज्ञान जरी मर्यादित जरी असलं तरी तो भाषिक विकासाच्या मार्गावरती प्रगती करताना दिसून येतो. त्याचबरोबर त्याची असणारी जी संवेदना आहे त्या संवेदनेची जाणीव त्याला होत असते, त्याच्यातून त्याला ज्ञान प्राप्ती होताना आपल्याला दिसून येते. म्हणजे हे संवेदनकारक जी अवस्था आहे ही संवेदनेवर आधारित आहे. संवेदनेच्या आधारावर पंचज्ञान इंद्रियाच्या साह्यानं लहान मुलं काय करतं, ज्ञान प्राप्ती करत असतं आणि प्रत्यक्ष कृतीला त्या ठिकाणी महत्व देत असतं. जरी त्याला भाषा ज्ञान जरी नसलं, शब्द ज्ञान जरी नसलं तरी तो भाषिक विकासाच्या दृष्टीने त्या ठिकाणी मार्गक्रम करत असताना आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर दुसरी अवस्था सांगितलेली क्रियापूर्व अवस्था, त्यालाच आपण इंग्रजीमध्ये प्री ऑपरेशनल स्टेज असं म्हणतो. क्रियापूर्व अवस्थेचा कालखंड जर विचार केला तर 2 वर्ष ते 7 वर्षाचा कालखंड हा क्रियापूर्व अवस्थेचा आहे. यालाच आपण शैशव अवस्थेचा कालखंड असं म्हणतो. याच्यामध्ये 2 भागामध्ये त्याची विभागणी केलेली आहे. पहिला भाग आहे 2 वर्ष ते 4 वर्षाचा कालखंड आहे. 2 वर्ष ते 4 वर्ष, कारण 2 वर्ष 7 वर्षाच्या कालखंडामध्ये शैशव अवस्थेचे 2 भाग पडतात. त्याच्यामध्ये पहिला भाग आहे 2 वर्ष ते 4 वर्षाचा कालखंड. त्याच्यामध्ये बालक काय करतो, अनुमान काढायला शिकत असतो. दुसरा कालखंड, दुसरा भाग सांगितलेला आहे 4 वर्ष ते 7 वर्षाचा कालखंड. त्याच्यामध्ये काय करतो, आंतरिक ज्ञानात्मक विचाराचा त्या ठिकाणी विकास होताना दिसून येतो. म्हणजे ह्या 2 स्टेजमध्ये शैशव अवस्थेमध्ये बालकाचा विकास होत असतो, त्याचा वाढ होत असते. त्या दृष्टिकोनातून विचार करणं आवश्यक आहे. कारण या अवस्थेचा विचार जर केला तर बालक संबोध निर्मितीची त्या ठिकाणी रचना करत असतो, संबोधाची रचना करत असतो. ज्याला 4 पाय असतात, 2 शिंग असतात, कान असतात, त्याला गाय म्हणायचं, बैल म्हणायचं का म्हैस म्हणायचं. काळा रंग असणारा प्राणी कोणता आहे, समोर खूप मोठं पाणी साचलेलं आहे, त्याला तलाव म्हणायचं का डबकं म्हणायचं. म्हणजे काय होतं, अनेक प्रकारचे संबोध तो ह्या अवस्थेमध्ये तयार करताना दिसून येतो. त्याच्या अनुभवाच्या साह्यानं, निरीक्षणाच्या साह्यानं त्या ठिकाणची क्रिया घडून येताना आपल्याला दिसून येते. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे काय, की संबोधाची निर्मिती ह्या शैशव अवस्थेच्या कालखंडामध्ये होत असते. या अवस्थेमध्ये बालक काय करतो, शब्द तयार करायला शिकतो. विविध प्रकारचे चित्र रेखाटण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी होताना दिसून येते. त्याचबरोबर भाषेचा वापर चांगल्या पद्धतीने करण्यासाठी तो त्या ठिकाणी प्रयत्नशील असतो, भाषेचा वापर चांगल्या पद्धतीने करत असतो. हे सगळं काय क्रियापूर्व अवस्थेमध्ये आहे, प्री ऑपरेशन स्टेज मध्ये आहे. त्याचबरोबर त्याची विचार क्षमता जी आहे ती ह्या स्टेजमध्ये विकसित झालेली असते. तो विचार चांगल्या पद्धतीने करू शकतो. गाय कशाला म्हणायचं, म्हैस कशाला म्हणायचं, बैल कशाला म्हणायचं, झाड कशाला म्हणायचं, झाडामध्ये चिंच कोणता आहे, आंबा कोणता आहे, ह्या गोष्टींचं ज्ञान त्याला ह्या अवस्थेमध्ये आपल्याला झालेलं दिसून येतं. त्यालाच आपण संबोधाची निर्मिती असं म्हणू शकतो. त्याचबरोबर मुलाला वेळ, महिना, काळ लक्षात येतो. त्यांना वेळ, महिना, काळ हा पूर्णतः लक्षात येत नाही, पण नाणी आणि नोटा त्यांना कळतात. त्यांना काळ, वेळ, महिना लक्षात येत नाही पूर्णतः, पण त्यांना नाणी आणि नोटांची जाणीव होते, पण त्याचं असणार मूल्य त्यांना ह्या अवस्थेमध्ये लक्षात येत नाही, त्याची किंमत त्यांना त्या ठिकाणी लक्षात येत नाही. त्याच्यानंतर पुढली अवस्था सांगितलेली आहे मूर्त क्रियात्मक अवस्था, त्याला आपण इंग्रजीमध्ये कन्सेप्ट ऑपरेशनल स्टेज असं म्हणतो.
मूर्त क्रियात्मक अवस्था. या अवस्थेचा कालखंड जर पाहिला तर 7 वर्ष ते 12 वर्षाचा कालखंड आहे. त्याला आपण किशोरावस्था म्हणून ओळखतो. किशोर अवस्थेचा हा कालखंड आहे. याच्यामध्ये असणारे जे बालक असतात ते अमूर्त पातळीचा विचार करतात, अमूर्त पातळीचा. त्याचबरोबर त्याच्यामध्ये त्यांना विशिष्ट प्रकारच्या बाबींचा क्रम लावता येतो, चढता उतरता क्रम लावणे, त्याचबरोबर त्यांचा परस्पर असणारा संबंध ओळखणे, या बाबी त्यांना त्या अवस्थेमध्ये लक्षात येतात. गणितीय क्रिया करत असताना संख्येचा चढ उतार कसा लावायचा, अक्षरांची जोडणी कशी करायची, त्याच्यामध्ये क्रमबद्धता कशी ठेवायची, या बाबींचा विचार त्या अवस्थेमध्ये बालक करताना दिसून येतो. त्याचा विकास त्या परिस्थितीमध्ये झालेला असतो. त्याचबरोबर घटनेवरून निष्कर्ष काढण्यासाठी ही अवस्था त्यांना त्या ठिकाणी ह्या अवस्थेमध्ये ते त्याचं ज्ञान प्राप्त करत असतात. त्याचबरोबर अवधानाचं केंद्रीकरण हे किशोर अवस्थेमध्ये झालेलं असतं. ही अवस्था कुठली आहे? किशोर अवस्था आहे. 7 ते 12 वर्षाचा कालखंड म्हणजे किशोर अवस्थेचा कालखंड. त्या अवस्थेमध्ये बालक परस्पर संबंध स्पष्ट करून सांगू शकतो, घटनेवरून निष्कर्ष लावू शकतो, अवधानाचं केंद्रीकरण त्या ठिकाणी झालं असतं. त्याच्यामुळं थोडक्यात सांगायचं म्हणजे संख्या, वजन, आकारमान याचं त्याला ज्ञान याच्यामध्ये असतं, त्याचं आकलन त्याला त्या ठिकाणी झालेलं असतं. त्याच्यानंतर पुढली स्टेज सांगितलेली आहे औपचारिक क्रियात्मक अवस्था. औपचारिक क्रियात्मक अवस्था यालाच आपण फॉर्मल ऑपरेशनल स्टेज असं सुद्धा इंग्रजीमध्ये म्हणू शकतो. या स्टेजचा विचार जर केला तर ह्याचा वयाचा कालखंड असतो 12 वर्ष ते 16 वर्षाचा कालावधी असतो. ही अवस्था आपण कुमार अवस्था म्हणून ओळखतो. ही अवस्था आपण कुमार अवस्था म्हणून ओळखत असतो. या अवस्थेमध्ये मेंदूची पूर्णपणे वाढ झालेली असते. ही अवस्था बौद्धिक विकासाचा उत्कर्ष बिंदू गाठलेली अवस्था आहे. याच्यामध्ये बालकाच्या बुद्धिमत्तेचा परिपूर्ण विकास झालेला असतो आणि त्याची बौद्धिक पातळी उत्कर्ष बिंदूला जाऊन पोहोचलेली असते. त्याचबरोबर तो चांगल्या पद्धतीने विशिष्ट प्रकारच्या कल्पना करू शकतो, संघटन करू शकतो, संघटनेचं चिंतन करू शकतो, त्याच्यावर विचार त्या ठिकाणी व्यक्त करू शकतो. त्याचबरोबर संश्लेषण असेल, विश्लेषण असेल किंवा एखाद्या बाबीचं सामान्यीकरण असेल, अशा प्रकारचे विचार त्या ठिकाणी मांडत असतो. म्हणजे थोडक्यात बालकाच्या मानसिक क्षमताचा परिपूर्ण विकास हा औपचारिक क्रियात्मक अवस्थेमध्ये झालेला असतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे काय की विकासाच्या असणाऱ्या बोधात्मक अवस्था आहे, जीन पियाजेने सांगितलेल्या बोधात्मक विकासाच्या अवस्था. त्याच्यामध्ये पहिली आहे संवेदनकारक अवस्था, क्रियापूर्व अवस्था, मूर्त क्रियात्मक अवस्था आणि चौथी आहे औपचारिक क्रियात्मक अवस्था. या अवस्थांचा आपण जर अभ्यास केला तर बोधात्मक विकासाची असणारी जी उपपत्ती आहे ते विकासाच्या दृष्टिकोनातून कशी महत्वाची आहे या गोष्टीचं ज्ञान आपल्याला त्या ठिकाणी होतं. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो आपली प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही DM सुद्धा करू शकता, कारण डिस्क्रिप्शन मध्ये DM ची लिंक त्या ठिकाणी दिलेली आहे. धन्यवाद.